निसर्ग खरोखरच अप्रतिम असतो. त्याचं सौंदर्य आपल्याला सर्वत्र दिसतं. उगवणारा सूर्योदय, मंदगार वारा, पक्ष्यांची किलबिल आणि हिरवळीने भरलेली धरती. पावसाच्या थेंबांमध्ये नवी ऊर्जा असते, तर शांत सायंकाळी तळ्यातील पाण्यावर चंद्राची प्रतिमा आपल्याला मोहित करते. निसर्गाचे विविध रंग, रूप आणि त्यातील शांती आपल्याला एक नवीन जगाची अनुभूती देतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ पाहायला जाणार आहोत, ज्याचं नाव आहे भुलेश्वर मंदिर. भुलेश्वर मंदिर पुण्याजवळ वसलेलं असून त्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहास खूप मोठा आहे. चला तर मग या मंदिराची सफर करूया. भुलेश्वर मंदिर हे पुण्याजवळील यवत या गावाजवळ स्थित आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर आहे. याचे बांधकाम 12व्या शतकात यादवकालीन राजवटीत करण्यात आले आहे. हे मंदिर भगवान शिवाला अर्पण केलेलं आहे. याची वास्तुकला विशेष आहे. मित्रांनो, भुलेश्वर मंदिराचं बांधकाम म्हणजे एक अप्रतिम शिल्पकला आहे. या मंदिरातील प्रत्येक शिल्प आणि मूर्ती शेकडो वर्षापूर्वींची कशी उत्कृष्ट कला होती याचं उदाहरण आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि भिंतीवर कोरलेली शिल्प अत्यंत सुंदर आहेत. विशेष म्हणजे या मंदिराचा परिसर खूप शांत आणि रम्य आहे, ज्यामुळे इथं आल्यावर मनाला एक वेगळं समाधान मिळतं. भुलेश्वर मंदिर हे भगवान शिवाचं प्राचीन मंदिर आहे. असं मानलं जातं की देवी पार्वतीने याच ठिकाणी भगवान शिवाला विवाहासाठी आकर्षित केलं होतं. या धार्मिक कथा आणि मंदिराचं महत्त्व ऐकून इथे येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. महाशिवरात्रीला इथे विशेष गर्दी असते आणि भक्तांमध्ये एक वेगळाच उत्साह असतो. भुलेश्वर मंदिराला जाण्यासाठी तुम्ही पुण्याहून सोलापूर महामार्गावरून यवत या गावाकडे जाऊ शकता. पुण्यापासून साधारणतः 55 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. यवत गावापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला छोटी गाडी किंवा रिक्षा मिळू शकते. टेकडीवर असल्यामुळे गाडी पार्क करून थोडं अंतर पायी चढावं लागतो. परंतु मंदिराचं सौंदर्य आणि तेथील निसर्गरम्य वातावरण पाहिल्यावर हा चढाव नक्कीच सार्थ ठरेल. मंदिराच्या परिसरातून तुम्हाला सुंदर निसर्ग दृश्य पाहायला मिळतं. टेकडीवरून परिसरातील हिरवळ, शेत आणि आकाशाचा देखावा एकदम मनमोहक असतो. जर तुम्ही फोटोग्राफीचे शौकीन असाल तर इथे तुम्हाला अप्रतिम फोटोज काढण्याची संधी मिळेल. येथील शांतता तुम्हाला ध्यान आणि मनशांतीसाठी उत्तम ठिकाण ठरू शकते.
मित्रांनो, भुलेश्वर मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एकेवेळी किल्ल्यासारखं अस्तित्व असणं. काही इतिहासकारांच्या मते भुलेश्वर मंदिर एकेकाळी किल्ला म्हणून उभा होता, ज्याचे पुरावे अजूनही दिसून येतात. भुलेश्वर मंदिर हा केवळ एक धार्मिक स्थळ नाही, तर एक ऐतिहासिक आणि स्थापत्य कलेचा अद्वितीय नमुना आहे. जर तुम्हाला महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास आणि धार्मिक परंपरेची अनुभूती घ्यायची असेल तर भुलेश्वर मंदिराला एकदा नक्की भेट द्या. तर मित्रांनो, भुलेश्वर मंदिर हे पुण्याजवळ राहणाऱ्या सर्वांनी एकदा नक्कीच भेट द्यावी. आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आणखी अशा रोमांचक स्थळांसाठी सोबत राहा. धन्यवाद.